तिकडे निलेश राणेंकडून भाजपवर पैसे वाटण्याचा आरोप होत आहे। पोलिसांनी कारमधून 1.5 लाखांची रोकड जप्त केली आहे। आमदार निलेश राणेंनी पोलीस ठाण्यात धडक दिली। भाजप तालुकाध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्ष या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले। निलेश राणेंकडून सातत्याने भाजपवर पैसे वाटण्याचा आरोप होत आहे। पोलिसांनी कारमधून 1.5 लाखांची रोकड देखील जप्त केली आहे। आमदार निलेश राणेंनी पोलीस ठाण्यात धडक घेतली। काय कारवाई आपण करताय ते बघितल्याशिवाय मी इथून जाणार नाही। हे सगळे नाही मी माझ्या लोकांवर अन्याय करू शकत नाही। मला आज माफ करा तुम्ही, पण आपण या प्रकरणी निलेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। काय कारवाई त्या गाडीला ना नंबर प्लेट आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्कार्फ आहेत। ज्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले त्याच्यामध्ये पैसे किती होते हे काय अजून ते काय पोलिस सांगणार नाही। अजूनपर्यंत कोणी तसं काही म्हणजे त्यांना विचारपूस तशी केली नसेल, कारण का तक्रार करणाऱ्यावर तक्रार होते सिंधुदुर्गामध्ये। हे चित्र तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलं असेल। तर त्यांच्याकडे नंबर प्लेट नाही, गाडी कोणाची आहे काय माहीत नाही, कसली डिटेल कोणाला काय माहीत नाही। तो त्याला त्या दोघांना सोडवायला आला होता। तोही व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो मी व्हिडिओ तुम्हाला काही वेळानंतर देणार आहे। मला पहिलं बघायचं आहे पोलीस काय कारवाई करते। हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत। जो ज्याच्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले तो भारतीय जनता पक्षाचा देवगडचा तालुका अध्यक्ष महेश नारकर, त्याच्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले। ते पोलिसांनी पकडले, स्पेशल स्क्वॉडनी। आणि ती केस दाबण्यासाठी जो आला होता तो उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष मालवण, तो केस दाबायला आला होता। आणि कसं तरी त्या व्हिडिओमध्ये असंही आलं आहे की पैसे बाजूला करा, आरोपींना सोडून द्या, काय ठेवलं आहे वगैरे वगैरे। तुम्हाला याच्यावरून कळलं असेल की काय चाललंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, निलेश राणेंकडून आधीही भाजपवर पैसे वाटण्याचा आरोप झालाय, आता सुद्धा त्यांनी केला आणि आता पोलिसांनी कारमधून 1.5 लाखांची रोकड जप्त केली आहे। काय नेमकं घडतंय? हे बघा, नंबर प्लेट नसलेल्या गाड्या फिरणं हे तर अवैध आहे, असं होऊच शकत नाही। शोरूम मधनं सुद्धा जेव्हा गाड्या टेस्ट ड्राईव्ह साठी बाहेर येतात तेव्हा सुद्धा त्याला काहीतरी किरकोळ नंबर दिलेला असतो। काल रात्री जेव्हा प्रत्यक्षामध्ये टोल नाक्यावरती जे पोलिसांची पाहणी आहे त्याच्यामध्ये पैसे सापडले असं त्यांचं मत आहे। 2 भाजपचे पदाधिकारी आहेत। खरं म्हणजे ते ज्या स्टिंग ऑपरेशन बद्दल बोलत होते ते स्टिंग ऑपरेशनची व्हिडिओ त्यांनी आपल्याला पाठवलाय, तोही आपल्याला दाखवता आला तर तो दाखवता येऊ शकतो। तर दिसतं असं आहे की 2 भाजपचे पदाधिकारी आहेत की ज्यांना त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये अडवून ठेवलंय। मग डीवायएसपी आले, मग डीवायएसपीनी ह्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली। थोड्या वेळापूर्वी आमदारांचं माझं बोलणं झालं, त्यांचं असं मत आहे की पोलीस या संदर्भामध्ये पैसे पकडलेत अशी कारवाईच करायला तयार नाहीत। निवडणुकीच्या संदर्भातली एक किरकोळ 2-3 कलमांतर्गत ती कारवाई केलेली आहे। काल आपल्याशी बोलताना तर त्यांनी अधिकच व्यापक आरोप केला। ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे इथली संस्कृती बिघडवत आहेत। 50,000 रुपये इथे मताला दर आहे, रात्रभर ते पैसे वाटले जाणारच आहेत आणि त्याप्रमाणे ते घडलं असं त्यांचं एकूण म्हणणं आहे। आणि त्यानुसार मग त्यांनी स्वतःच 1:30 वाजता पोलीस स्टेशनला जाऊन ही कारवाई केली। इंटरेस्टिंगली त्यांच्याच मित्र पक्षाचे ते आमदार असल्यामुळं जे काही घडतं आहे त्याला महायुतीतले मतभेद अशाही स्वरूपात पाहिलं जातं आहे। त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांच्यावरती वैयक्तिक स्वरूपाचे त्यांनी बरेच गंभीर आरोप केलेले आहेत, तसंही त्याच्याकडे पाहिलं जातं आहे। आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती जो संघर्ष, भारतीय जनता पार्टीचे मंत्री तेच पालकमंत्री आहेत आणि पुन्हा हे शिवसेनेचे आमदार आहेत, अशा 3-4 पातळीवरती या संघर्षाला बघितलं जाते। वाईट एवढं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या काळातला जो पैसा वाटपाचा मुद्दा आहे तो पुन्हा चर्चेला आलाय आणि वाढीव संख्येनं आकडे सांगितले जात आहेत। कोण 50,000 रुपये म्हणतंय, कोण 30,000 रुपये म्हणतंय आणि सत्ताधारी दोन्ही घटक पक्ष एकमेकांच्या समोर उभा ठाकलेले आहेत, असं एकूण चित्र तयार झालंय। आणि याच्यामध्ये पोलीस जी योग्य ती कारवाई करायला पाहिजे ती करत नाहीत असं त्यांचा आरोप आहे। की स्टिंग ऑपरेशन त्यांनी पाठवलेलं आहे, त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये दिसतं की एक कुणीतरी व्यक्ती पोलिसांना म्हणतोय की कॉम्प्रोमाइज करा, पण पोलीस कर्मचारी काही तसं कॉम्प्रोमाइजला तयार होताना त्या व्हिडिओमध्ये जरी दिसत नाही, पण तसा भाव व्यक्त होताना दिसतो आहे। निश्चितच राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।